पाठीमागच्या स्लाइडमध्ये आपण नाउन क्लॉजची माहिती घेतली. डिपेंडंट क्लॉज त्याचे जे 3 प्रकार आहेत, नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज. नाउन क्लॉज ऑलरेडी आपण पाठीमागच्या स्लाइडमध्ये घेतलेला आहे. आता आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा रिलेटिव्ह क्लॉज शिकणार आहोत. रिलेटिव्ह क्लॉज रिलेट्स टू नाउन ऑर प्रोनाउन. नाउन प्रोनाउनशी रिलेट असतो म्हणून तर त्याला रिलेटिव्ह क्लॉज असं आपण म्हणतो. ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा रिलेटिव्ह क्लॉज मॉडिफाईज, डिस्क्राइब्स नाउन ऑर प्रोनाउन. नामाचं, सर्वनामाचं वर्णन करणारं वाक्य म्हणून त्याला आपण काय म्हणतो, ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणतो. जसं नामाचं कार्य करणारं वाक्य नाउन क्लॉज, तसं विशेषणाचं कार्य करणारं ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा रिलेटिव्ह क्लॉज असं आपण त्याला म्हणतो. मग ॲडजेक्टिव्ह क्लॉज ओळखायचा कसा? आपल्याला जेव्हा ऑप्शन येतात, नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज, नाउन फ्रेज, ॲडजेक्टिव्ह फ्रेज, मग त्यासाठी काही ट्रिक्स दिलेल्या आहेत. त्या ट्रिक्स तुम्ही अप्लाय करा, ॲडजेक्टिव्ह क्लॉज तुम्हाला लगेचच कळेल. फर्स्ट, ॲडजेक्टिव्ह क्लॉज स्टार्ट्स विथ रिलेटिव्ह प्रोनाउन अँड ॲडव्हर्ब. त्याला आपण सब कंजंक्शन किंवा सबऑर्डिनेट कंजंक्शन म्हणतो. हू, विच, होम, हुज, दॅट, वेन, वेअर, व्हाय असे वापरले जातात. कशात? ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये. ओके. फॉर एक्झाम्पल बघा, दिस इज द हाऊस वेअर आय ग्रीव अप. कुठलं पण वाक्य तुम्हाला क्लॉज ओळखायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला डिपेंडंट, इंडिपेंडंट क्लॉज ओळखता आला पाहिजे. मग ह्यामध्ये इंडिपेंडंट क्लॉज कोणता आहे तर दिस इज द हाऊस. या वाक्याला कंप्लीट सेन्स आहे, म्हणजे हे काय आहे, हा काय आहे, मेन क्लॉज आहे किंवा इंडिपेंडंट क्लॉज आहे. वेअर आय ग्रीव अप, जिथे मी वाढलो, कंप्लीट सेन्स आहे का याला? नाही आहे, म्हणजे हा डिपेंडंट क्लॉज आहे. हा डिपेंडंट क्लॉज आहे. कशाने सुरू झाला तर वेअर आय ग्रीव अप. डिपेंडंट आहे, कशाने सुरू झालं तर वेअरने सुरू झालं. ओके. ही एक ट्रिक आहे. द गर्ल हुज फादर इज अ डॉक्टर इज व्हेरी काइंड. द गर्ल इज व्हेरी काइंड, ह्याला कंप्लीट सेन्स आहे या वाक्याला. मग हे काय आहे, हुज फादर इज अ डॉक्टर. जी मुलगी की तिचे वडील डॉक्टर आहेत. कशाने जोडलेला आहे तर हुज ह्या सब कंजंक्शनने जोडलेला आहे, म्हणून हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. माय टीचर हू लिव्ज नियर बाय. माय टीचर इज व्हेरी स्ट्रिक्ट, काय आहे, हा मेन क्लॉज आहे. आणि हू लिव्ज नियर बाय कशाने जोडलेला आहे, हू लिव्ज नियर बाय हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे, हूने जोडलेला आहे. हे परफेक्ट एक्झाम्पल आहे बघा कशाचं, नेस्टिंग क्लॉज, सँडविच क्लॉजचं परफेक्ट एक्झाम्पल आहे. का तर मेन क्लॉज इथं स्प्लिट केलेला आहे आणि मध्ये आहे म्हणून त्याला सँडविच क्लॉज, नेस्टिंग क्लॉज असं पण म्हणतात. एम्बेडेड क्लॉज. नेक्स्ट, द बॉय हू इज प्लेइंग इज माय ब्रदर. द बॉय इज माय ब्रदर, तो मुलगा माझा भाऊ आहे. कंप्लीट मिनिंग आहे ना, मेन क्लॉज आहे. हू इज प्लेइंग हे काय आहे, सबऑर्डिनेट क्लॉज किंवा डिपेंडंट क्लॉज आहे. कशाने सुरू झाला तर डब्ल्यूएच वर्ड किंवा हूने सुरू झालेला आहे. लक्षात आलं. सेकंड ट्रिक, आस्क अ क्वेश्चन टू नाउन, विच वन, व्हॉट काइंड. उत्तर तुम्हाला ॲडजेक्टिव्ह क्लॉज येईल. ह्याने प्रश्न विचारला तर विच वन आणि व्हॉट काइंड. कशाला प्रश्न विचारायचा आहे, वाक्यातल्या नामाला. दिस इज द हाऊस. हाऊस हे काय आहे, इथं नाउन आहे. हाऊस. विच हाऊस, वेअर आय ग्रीव अप, ॲडजेक्टिव्ह क्लॉज. द गर्ल हे नाउन आहे. द गर्ल. विच गर्ल, हुज फादर इज अ डॉक्टर, जिचे वडील डॉक्टर आहे. ह्याला प्रश्न विचारला ना मला, उत्तर काय आलं, ॲडजेक्टिव्ह क्लॉज. कशाने विचारला, विच वनने विचारला. माय टीचर, विच टीचर, हू लिव्ज नियर बाय, जे माझ्या शेजारी राहतात. टीचर हे नाउन आहे. प्रश्न विचारला, उत्तर मिळालं. द बॉय, विच बॉय हू इज प्लेइंग, ह्याला प्रश्न विचारला, उत्तर मिळालं. विचने प्रश्न विचारल्यानंतर विच वनने उत्तर मिळालं, म्हणजे तो काय आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. लक्षात आलं, समजली ट्रिक. त्यानंतर ॲडजेक्टिव्ह क्लॉज कम्स आफ्टर अ नाउन. हे सगळे नाउन आहेत बघा, हाऊस, गर्ल, टीचर, बॉय हे नाउन आहेत. नामानंतर लगेचच काय येतो, ॲडजेक्टिव्ह क्लॉज येतो. ही एक ट्रिक आहे. इट डिस्क्राइब्स नाउन. कशाचं वर्णन करतात हे ॲडजेक्टिव्ह क्लॉज तर नाउनचं डिस्क्रिप्शन करतात, नाउन डिस्क्राईब करतात.
वेअर आय ग्रीव अप, जिथं मी वाढलो. कुठं? हाऊस. हाऊसबद्दल जादाची माहिती दिली. हुज फादर इज अ डॉक्टर, कुणाचे? तर गर्लचे. ओके. टीचर, टीचर हू लिव्ज नियर बाय, हू लिव्ज नियर बाय, कुणाबद्दल माहिती दिली आहे वाक्यात? तर टीचरबद्दल माहिती दिली. हू इज प्लेइंग, जो खेळत आहे तो, कुणाबद्दल माहिती दिली? तर बॉयबद्दल दिलेली आहे. म्हणजे जादाची माहिती, म्हणजे डिस्क्राईब काय करतं हे? तर नाउन डिस्क्राईब करतं. याशिवाय आपल्याला काय शिकायचं आहे ह्यात? तर इसेन्शियल किंवा रिस्ट्रिक्टिव्ह क्लॉज आणि नॉन इसेन्शियल किंवा नॉन रिस्ट्रिक्टिव्ह क्लॉज. इसेन्शियल म्हणजे तो क्लॉज त्या वाक्यात आवश्यक आहे. इसेन्शियल म्हणजे आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल हे बघा, द बॉय हू इज प्लेइंग इज माय ब्रदर, हे वाक्य आहे. बरोबर आहे. हा काय आहे? ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. मग इथं हा इसेन्शियल आहे का क्लॉज? आवश्यक आहे का? हा जर वाक्यातनं काढला आहे बघा, हू इज प्लेइंग, द बॉय इज माय ब्रदर, कोणता बॉय? कंप्लीट मिनिंग फील होत नाही ना आपल्याला. मिनिंग आहे ह्या वाक्याला पण फील होत नाही आहे. द बॉय इज माय ब्रदर, कोणता बॉय? कोणता बॉय? त्याचं आयडेंटिफिकेशन नाही ना होत आपल्याला कोणत्या बॉयचं. मग त्यासाठी हा क्लॉज इथं असणं गरजेचं आहे. गरजेचं आहे म्हणजे तो काय आहे? इसेन्शियल रिस्ट्रिक्टिव्ह क्लॉज. त्यामध्ये काय वापरलं जात नाही आहे? कॉमा वापरला जात नाही. लक्षात आलं? गरजेचं आहे. दिस इज द हाऊस वेअर आय ग्रीव अप. दिस इज द हाऊस वेअर आय ग्रीव अप जर वाक्यातनं काढलं तर दिस इज द हाऊस. काय हाऊसचं आयडेंटिफिकेशन काय आहे यात? होऊ शकत नाही ना आयडेंटिफिकेशन कोणत्या हाऊसचं. पण हे घेतलं की त्याचं आयडेंटिफिकेशन होतं. म्हणजे हा सुद्धा काय आहे? इसेन्शियल ॲडजेक्टिव्ह किंवा रिस्ट्रिक्टिव्ह ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. ओके. नॉन इसेन्शियल किंवा नॉन रिस्ट्रिक्टिव्ह क्लॉजचं एक्झाम्पल बघा. माय टीचर हू लिव्ज नियर बाय इज व्हेरी स्ट्रिक्ट. आता हा आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आपण ड्रॉप केला सेंटेन्समध्ये. माय टीचर इज व्हेरी स्ट्रिक्ट. आयडेंटिफिकेशन झालं? झालं. माय टीचर इज व्हेरी स्ट्रिक्ट. कोणते टीचर? तर ज्या खूप स्ट्रिक्ट आहेत त्या. आयडेंटिफिकेशन झालं. मग हा जरी वाक्यातनं ड्रॉप केला तरी काही फरक पडत नाही. वाक्यात काढून टाकला तरी फरक पडत नाही. म्हणजे तो काय आहे? नॉन इसेन्शियल आहे. म्हणजे आवश्यक नाही आहे. जरी काढला तरी काही फरक पडत नाही आहे. त्यालाच नॉन रिस्ट्रिक्टिव्ह म्हणतात. कसा दर्शविला जातो? तर कॉमाने दर्शविला जातो. हे बघा, इथं कॉमा आहे, इथं कॉमा आहे. वाक्यातनं गेला तरी काही फरक पडत नाही. कळालं? इसेन्शियल नॉन इसेन्शियल फरक समजला? कॉमाने दर्शविला जातो कोणता? नॉन इसेन्शियल. लक्षात आलं? अजून आपलं कन्फ्युजन कुठं होतं बघा ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये. फॉर एक्झाम्पल बघा, आता द बॉय हू इज प्लेइंग इज माय ब्रदर ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. हे ओळखलं आपण वरच्या ह्या ट्रिक्स सगळ्या वापरून आपल्याला लक्षात आलं की हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. पण परीक्षेत असं पण वाक्य येऊ शकतं ना, द बॉय इन द प्लेग्राउंड, इन द प्लेग्राउंड, द बॉय इन द प्लेग्राउंड. कशाच्या ऐवजी वापरलं मी इथं? हू इज प्लेइंगच्या ऐवजी. द बॉय इन द प्लेग्राउंड इज माय ब्रदर. प्लेग्राऊंडमध्ये असलेला मुलगा माझा भाऊ आहे. मग इन द प्लेग्राऊंड माहिती देते ना हे पण. कुणाबद्दल? बॉय हे नाऊन आहे. नाऊनबद्दल माहिती देते. हे हा शब्दांचा समूह देतोय ना माहिती. हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे का? आहे का हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज? तर हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज नाही. ॲडजेक्टिव्ह क्लॉज का नाही आहे हा? तर यामध्ये सब्जेक्ट वर्ब हे कॉम्बिनेशन नाही. आहे का सब्जेक्ट वर्ब कॉम्बिनेशन? नाही. इन द प्लेग्राउंड वर्ब कुठं दिसते इथं तुम्हाला? नाही दिसत. क्लॉजसाठी काय आवश्यक असतं? तर सब्जेक्ट वर्ब हे कॉम्बिनेशन आवश्यक असतं. हे काय आहे मग इथं? हा शब्दांचा समूह आहे पण ह्याला म्हणतात काय? वर्णन करणारा शब्दांचा समूह आहे म्हणून ह्याला ॲडजेक्टिव्ह फ्रेज म्हणतात. ॲडजेक्टिव्ह फ्रेज हे ॲडजेक्टिव्ह फ्रेज आहे पण सब्जेक्ट वर्ब हे कॉम्बिनेशन नाही आहे म्हणून तो क्लॉज होऊ शकत नाही. ही पण गोष्ट लक्षात ठेवायची. ओके.
या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. ॲडजेक्टिव्ह किंवा रिलेटिव्ह क्लॉज तुम्हाला लगेच लक्षात येईल. आपण आता यानंतर ॲडवर्ब क्लॉज घेणार आहोत. ओके.